नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। सरकारचे नवीन जे डिसिजन आहेत, जे नवीन योजना आहेत, त्याबाबत मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर जे अपडेट आहे ते आहे लाडकी बहीण योजनेसाठी। तर लाडकी बहीण योजनेनंतर योजनेत नंबर लागला नाही, म्हणजे काही महिलांना अर्ज फेटाळला गेला किंवा काही महिलांचा नंबर त्यामध्ये लागला नाही, तर केंद्राच्या या योजनेत मिळतोय बंपर रिटर्न। म्हणजे काय, तर आपण जाणून घेऊयात पूर्ण माहिती। तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारने SMSC सुरू केली आणि त्यामध्ये 7.5% इतके मोठे व्याज उपलब्ध आहे। तर या अल्प मुदतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येईल। किती? 31 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर ते काय आहे आपण जाणून घेऊयात। तर जे राज्यात लाडकी बहीण योजनेचा हिट ठरल्याचे पाहायला मिळाले। या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याबाबत अधिकृत माहिती नाही अजून तरी। तर योजनेचे निकष बदलणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत आहे, पण केंद्र सरकारच्या या योजनेचा सर्व महिला लाभ घेऊ शकतात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजेच MSSC सुरू केली होती। तर या योजनेचा देखील महिलांचा उत्तंड प्रतिसाद मिळत आहे। तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 43,30,121 खाती उघडण्यात आली आहेत। तर त्यामध्ये काय आहे, तर जे आहे MSSC, तर या योजनेचे काही खास वैशिष्ट्य आहेत। ते काय आहेत, काही महिलांना याबाबत माहिती नाही आहे, तर त्यासाठी ही आता नवीन अपडेट मी घेऊन आली आहे की योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी रक्कम 1000 रुपये आणि 2 लाख कमाल 2 लाख रुपये आहे। तर याचा कालावधी 2 वर्षाचा आहे। या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.5% परतावा मिळतो, तर जो दर 3 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होतो। तर आता MSSC योजनेत कोणतीही महिला स्वतःचे खाते उघडू शकते। मुलगी अल्पवयीन असेल तर कुटुंबातील सदस्य किंवा मुलीचे पालक तिच्या नावावर खाते उघडू शकतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर या योजनेची जी तारीख आहे ती अंतिम तारीख आहे 31 मार्च 2025। तर आता MSSC योजनेतून पैसे कसे काढायचे तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्याबद्दलही आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तर तुम्ही खाते उघडल्यानंतर 6 महिन्यानंतर तुमचे पैसेही काढू शकता। तर याआधी खातेदाराचा मृत्यू झाल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा हवाला देऊन खात्यातून पैसे काढता येतात। तर सहसा 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण रक्कम खात्यात जमा केली जाते, असंही त्यांनी म्हटलं आहे। तर खाते उघडण्यासाठी काय करावे लागेल हेही जाणून घ्या। तर MSSC साठी खाते उघडणे देखील खूप सोपे आहे। यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडण्याचा फॉर्म भरावा लागणार आहे। त्यासाठी एक फॉर्म आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सगळ्याच योजनेसाठी, कोणत्याही योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखे कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। आधार कार्ड अपडेटेड असलं पाहिजे, लिंक असलं पाहिजे, त्याची EKYC झाली असलेली पाहिजे, हे कंपल्सरी आहे। तर तुम्ही या योजनेसाठी प्रत्येक बँकेत खाते उघडू शकत नाही। तर यासाठी निवडलेल्या बँकामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि PAB आणि युनियन बँक ऑफ इंडिया याचा समावेश आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जाऊन सहज खाते उघडू शकत नाही। या योजनेसाठी तुम्हाला स्पेसिफिक बँक दिले आहेत, ते म्हणजे कोणत्या, परत एकदा सांगते, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ह्या महत्त्वाच्या बँक आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता, असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे महिलांसाठी परत आनंदाचीच बातमी आहे आणि तुम्हाला आर्थिक मदतही होईल। पण त्यासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तेच आहेत की आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जो एक फॉर्म जो आहे तो बँकेत किंवा पोस्टात जाऊन तुम्ही भरू शकता आणि त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता, असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ही अशी आजची नवीन अपडेट आहे। तुम्हाला आणखी याबाबत जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।